नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण बघत आहोत की जो माणूस असतो तो खोटं बोलून जानकीला म्हणत असतो की मला नोकरी लागली आहे, ताई पेढा घ्या. अगदी प्रेमाने एक भावाच्या नात्याने देतोय तुम्हाला. जानकी नाही असं म्हटलेली असते कारण जानकीला विश्वास नसतो. तो म्हणतो असू द्या ताई, काय हरकत नाहीये, नाही घ्यायचा पेढा तर नका घेऊ, काहीच हरकत नाहीये. तो आता नाराज होऊन माघारी निघलेला असतो. जानकीला असं वाटतं की विनाकारण याचं मन मी दुखवलंय, म्हणून जानकी म्हणते दादा द्या इकडे पेढा. राहुल हे सगळं काही बघत असतो. राहुलला फार आनंद होतो की जानकीने फायनली पेढा घ्यायला तयार झाली आणि आता हात पुढे केलेला असतो पेढा द्या. राहुल लक्षच ठेवून असतो, हिने हातात पेढा घेतल्यापासून तर पुढे खाते की टाकून देते इथपर्यंत राहुल लक्ष ठेवून असतो. तेव्हा ताई ताई पेढा खा की. जानकीने फक्त पेढा हातात घेतलेला असतो. पेढा खा की, माझ्यासमोर खा ना. आता जबरदस्तीने तो माणूस जानकीला पेढा खायलाच लावतो. जानकीची मजबुरी असते, त्याच्या समोर पेढा कसा टाकून देणार, म्हणून ती आता खाते पेढा. ही जेव्हा खाते तेव्हा तो माणूस निघून गेलेला असतो. राहुल मात्र लक्ष ठेवूनच असतो ही पेढा खाते की नाही आणि हिने पेढा खाल्लेला असतो. तुला इतका आनंद होतो की फायनली माझं काम झालंय. लगेच राहुलने शर्वरीला फोन लावलेला असतो की जानकीने पेढा खाल्लाय, ती आता जाणार ढगात. गॉड, 5 मिनिटात ती आता बेशुद्ध पडणार. तासात देवा घरी जाणार. वाव, व्हेरी नाईस राहुल. त्याला फार आनंद झालेला असतो. राहुलला जेवढा आनंद झाला त्यापेक्षा जास्ती शर्वरीला आनंद होतो की जानकीचं काम एकदाच तमाम होतंय. तरी पोहोचलीये, काम झालं की आठवणीने मेसेज कर, कळतंय का. जानकी आता पेढा खाते आणि विचार करायला लागते शर्वरी वंश का नाही आल्या, की पुन्हा खोटं बोललंय आणि मला फसवलंय, येते म्हणून त्या फरार झाल्या की काय. जानकीला अनेक प्रश्न पडलेले असतात की शर्वरी खोटंही बोलू शकते, कारण तिला जर मला पैसे द्यायचे नसतील ती मला फसवू सुद्धा शकते. तिचा फोन बरोबर आता स्विच ऑफ होतो. जानकी म्हणते आत्ताच फोन स्विच ऑफ व्हायला हवा होता का. आता जानकी ना कुणाशी कॉन्टॅक्ट करू शकते ना कुणाला लोकेशन पाठवू शकते. जानकी आता पुरती अडचणी सापडलेली असते. आता घाईघाई निघालेली असते. तेवढ्यात काय राहुल समोर येतो. जानकी मॅम, करतोस रे इथे. शर्वरी कुठे आहे, तू काय करतोस एकटा. येतात म्हणायला येता येत्या. त्यांची बॅग द्यायला लावली ते येता म्हणायला नंतर तो बॅग चला. त्यांची बॅग तिथेच ठेवलेली असते. राहुल लगेच उचलतो आणि म्हणतो घ्या मॅम, याच्यात सगळे पैसे. ते पैसे हातात घेऊन बघते, खरंच पैसे आहेत की हे मला फसवताय. बघितलं तर पैसेच असतात. राहुलकडे बघते आणि तिला जरा बरं वाटलेलं असतं. त्यातले बॅग मधले पैसे हातात घेऊन बघते, पैसे वगैरे आहेत तिने चेक केलेलं असतं. म्हणतो मी येतो. जानकीला पैसे दिलेले असते आणि राहुल खाली मान घालून आता चाललेलं असतं. धक्काच बसलेला असतो, इतक्या सहज यांनी पैसे कसे दिले. राहुल जसा जातो की जानकीला चक्कर यायला लागलेली असते. पेढा खाल्लेला असतो, त्याचा असर बरोबर होतो आणि जानकी आता चक्कर आलेली असते. पकडते आणि धाडकन जानकी त्या पैशांच्या बॅग जवळ खाली कोसळलेली असते. जातो असं म्हटलेलं असतो. पुढे जाऊन माघारी वळतो. त्याला माहिती ही मिनिटात खाली पडणार आहे आणि बरोबर तसंच झालेलं असतं. जेव्हा राहुल मागे बघतो तेव्हा जानकी खाली कोसळलेली असते. तिचं काम झालेलं असतं. जानकी बरोबर बेशुद्ध झालेली असते. अगदी 10 मिनिटातच ती खाली पडलेली असते. ऐश्वर्या आणि अवंतिका इकडे भाजी नीट करत असतात आणि त्या दोघींनाही टेन्शन असतं की जानकीचा अजून काहीच तपास नाहीये, काहीच कॉन्टॅक्ट झालेला नसतो. माराती शर्वरी घरी आलेली असते. त्यात आलेला मेसेज येतो की डन. तर इतकी खुश होते की बस काम झालंय, आपलं हवं होतं ते झालं फायनली. त्या वाटेवरचा एक काटा फायनली गेलाय. शर्वरी फार खुश झालेली असते. ऐश्वर्या बघते तर शर्वरी आलीये, मग जानकी कशी आली नाही. शर्वरी घरी पोहोचली, मग जानकी कशी आली नाही. ऐश्वर्याच्या डोक्यात लगेच टूप पेटते. इकडे आता राहुल बरोबर जानकीच्या जवळ गेलेला असतो. पैशांची बॅग आणि जानकी तिथे खाली पडलेले असतात. राहुल जानकीकडे अगदी खुनशीने बघतो, हसतो आणि पैशांची बॅग घेऊन आता तो चाललेला असतो. तिला तिथेच पडू दिलेलं असतं आणि पैशांची बॅग घेऊन राहुल फरार होतो. आणि खुणवलेलं असतं अवंतिकाला की बघ ती शरू आली. जी निवडत असतात शरू येते आणि त्यांच्याजवळ उभी राहते. जोरात टाळ्या वाजवते जेणेकरून त्यांनी हिच्याकडे बघावं. करणार होती ना ऐश्वर्या, काय ग का बसून सेवा कर की. करायचंय ना सांगा तुम्ही शरूताई, जे पाय दाबून दे, खूप दुखताय. ती सुद्धा ऐश्वरीकडे बघायला लागलेली असते. एवढा कसला तोरा आणि हा काय इगोईला. म्हणते गळा दाबते की. म्हणालीस का ग. ऐश्वर्या म्हणते छे छे ओ, दाबून वगैरे असं काही बोललीस का तू. ती सेवा करणारे, प्रायश्चित्त करायचंय वगैरे वगैरे, मग कर की बहिणीने सांगितलंय ना 3 दिवस मी जे म्हणेल ते करायचं की झाली हाऊस भागली. पाय चेपून दे, चल चल चल. अगदी माझ्यामध्ये आलेली असते ही शर्वरी आणि काहीही ऐश्वर्याकडून करून घेत असते. बोलण्याचा तोरा, ऍटिट्यूड. ऐश्वर्याला अगदी नोकरासारखी वागणूक देते आणि माझे पाय चेपून द्यायचे. दिवस मी तुमची सेवा करणार म्हणजे करणारच आहे. ऐश्वर्याला म्हणते खाली बस आणि मग माझे पाय चेप, म्हणजे जरा व्यवस्थित चेपता. ऐश्वर्या आता पाय दाबत असते. प्रेशर ठीक आहे की यापेक्षा जास्ती जोरात दाब. इकडे 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 फारच त्रास होतोय ग. इकडे 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 दाब. मुद्दाम टॉर्चर करत असते ही. ऐश्वर्याचं लक्ष असतं हिच्यावर, काय हालचाल आहे, काय रिॲक्शन आहे. ऐश्वर्या म्हणते अवंतिका आणखीला फोन लाव ग, बराच वेळ झाला फोन लागला नाही. आणखीला कशाला फोन लावायचा. घाबरलेली असते. पाय दुखतोय ना तुमचा, इकडे तेल आहे, चटकन तुम्हाला बरं वाटेल ना की बघा. म्हणते तेल नकोय का, मग बाम कुठे विचारते बहिणीला. मी बाम घेऊन येते. थांबा थांबा शरूताई थांब. बाम नको, तेल नको, मला काहीच नकोय. हे शरू आता पाय माघारी घेते, मला काहीच नकोय. ब्लॅक कॉफी करून दे, डोकं दुखतंय ना माझं. म्हणते स्ट्रॉंग बनू का. हो हो
अगदी शरू घाबरलेली असते आणि ततमम करायला लागते. ऐश्वर्या म्हणते ठीक आहे बनवते की कॉफी. अवंतिका आली ऐश्वर्याला राग येत असतो, पण आता काही करू शकत नसतात. नाटक तर चालू ठेवायचं. ऐश्वर्या म्हणते अशी कॉफी बनवते ना की आयुष्यात परत मला कॉफीने मागितली पाहिजे. आणि भाजी आणलेली असते, निवडून झालेली असते, ती आता किचन ओट्यावर ठेवते आणि ऐश्वर्या रागारागाने कॉफी बनवत असते. काय माझ्या डोक्यात जायला लागली. अवंतिका म्हणते ऐश्वर्या रिलॅक्स रिलॅक्स. जानकीने सांगितलं होतं ही पैसे घेऊन मंदिरात जाणार आहे, ही इथेच आहे, मग जानकी कुठे आहे? काय झालं असेल काही कळत नाहीये. ऐश्वर्याला आणि अवंतिकाला जानकीची काळजी लागलेली असते. त्या घरी आल्यात म्हणजे डेफिनेटली काहीतरी गडबड आहे. आपल्याला जानकीची काळजी वाटणं साहजिक आहे. जानकीचा शोध घ्यायला लागणार आहे. म्हणते जानकीकडे आपण जायला पाहिजे, पण त्या कशा वागताय दिसतंय ना तुला. त्याला अडकवण्यासाठी मुद्दामून इथे कामाला लावताय. आपण तिच्यापर्यंत पोहोचू नये ना यासाठी. अवंतिकाने ओळखलेलं असतं आपण तिथपर्यंत जाऊ नये ना म्हणून ते असं करताय. ऐश्वर्या म्हणते अगदी बरोबर आहे अवंतिका, आपण तिथे पोहोचूच नाही ना म्हणून हा सगळा प्लॅन चाललाय. का अडकवायचंय तितकं अडकू दे ग, पण अडकायचंच नाही म्हणजे काय मला कळालं नाही. आहे तुला सांगते की त्याने झोपेच्या गोळ्या आणलेल्या असतात, भरपूर झोपेच्या गोळ्या आता कॉफी मध्ये टाकणार असते. एकदा शर्वरी कॉफी पिली की ती झोपी जाणार. मग ह्या जानकीला शोधायला मोकळं. म्हणते आता बघ ती शरू कशी झोपे. डायरेक्ट बाटलीच टाकते. अवंतिका म्हणते अगं मरेल ती. स्ट्रॉंग कॉफी पिणार आणि मग काय झोपी जाणार, शांत गुंतून राहणार. आपण जाऊ की जानकीला शोधायला. रिलॅक्स अवंतिका, मी आत्ता आली. छोटा परेड ग, कळेल तुला. वाव. ते मात्र ऋषिकेश कसली झोप आणि कसलं काही टेन्शन असतं, तो बसूनच राहिलेला असतो. आणखी आवाज देते असं ऋषिकेशला भास झालेलं असतो. ऋषिकेश की ऋषिकेशच्या आसपास आहे असं आता भास व्हायला लागतो. आणखी डायरेक्ट जेलमध्ये आले असं ऋषिकेशला जाणवत असतं. समोरच उभी आहे. तू इथे काय करते एवढ्या रात्री? ठीक आहे ना, हो सगळं ठीक आहे ऋषिकेश, मला जावं लागणार आहे, अर्जंट आहे. ऋषिकेशची काळजी घ्यायला मी आहे असं म्हणणारी जानकी मला जायला लागेल असं काय बोलतेस ग? मला म्हणते की सगळ्यांची काळजी घ्या. तू कुठे जाणार आहेस? बरोबर आहे मी, पण कायमच असेल असं नाही ना ऋषिकेश. प्रत्येकाची वेळ असते आणि वेळ आली की जायलाच लागतं. की ऋषिकेशच्या हातातला हात सोडते आणि चाललेली असते. ऋषिकेश जानकी करतो. जानकी म्हणते नाही ऋषिकेश जायला लागणारे, वेळ झालीये माझी. ती आता निघून गेलेली असते. ऋषिकेश फार जोरात किंचाळतो. जानकीला भास झालेला असतो जानकी त्याच्यापासून खूप लांब जातीये म्हणून. तो खूप घाबरतो ऋषिकेश. जानकीच्या बाबतीत इतकं वाईट स्वप्न का पडलंय की जानकी फार 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 लांब चाललीये. आता शरू मनातल्या मनात विचार करत असते, मला शहाणपणा शिकवायला आली होती काय, तिथे धडे द्यायला आली होती मला. असं जीव गमावून बसलीये जानकी, अतिशहाणी. आत्म्याला शांती तरी दे रे देवा, आत्म्याला शांती तरी दे. टेन्शन मध्ये असतो. जानकी मला सोडून गेली असं त्याला स्वप्न पडतं आणि इकडे शरू तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून देवाकडे प्रार्थना करत असते. आता बेचैन होतं, त्याला करमत नसतं. असा भास का झाला असेल मला? माझी जानकी व्यवस्थित असेल ना? ती बरी असेल की कुठल्या अडचणीत असेल? ऋषिकेशला असंख्य प्रश्नांनी आता घेरलेलं असतं. दारला बोलवतो. मला माझ्या घरच्यांची एकदा बोलायचंय, प्लीज मला घरच्या लोकांबरोबर एकदा बोलू द्या, फोन लावून द्या. वाईट स्वप्न पडलं, माझी बायको जरा अडचणीत आहे असं वाटतंय, प्लीज जरा फोन लावून दे. बायकोचा जीव धोक्यात आहे असं वाटतंय आणि मला फार भीती वाटते, एकदा फोन लावू द्या प्लीज. सुखरूप एवढं कळलं की बस, मग मी तुम्हाला त्रास देणार नाही. जोडतो. ऋषिकेश प्लीज एवढी विनंती मान्य करा. दार म्हणतो जमणार नाही. मनात आलं तेव्हा बोलायला. तुम्ही घरी थोडी आहात किंवा हॉटेलवर थोडी थांबलात. ऋषिकेश चिडतो, रागावतो आणि तिथून निघून जातो. ऋषिकेशला काही फोन लावू देत नाही आणि मी फोन देणार नाही असंही म्हणून तो निघून गेलेला असतो. ऋषिकेश फार गयावया करतो, चिडचिड करतो. त्याने काहीच ऐकलेलं नसतो. तो आता त्याच्या जागेवर जाऊन बसतो. ऋषिकेशला इग्नोर मारतो. ऋषिकेशला बडबड करू दे, आरडाओरडा करू दे, त्याला फोन द्यायचाच नाही म्हणल्यावर कशाला टेन्शन. हवालदार साहेब ऐका ना, मी काहीतरी सांगतोय तुम्हाला. हवालदार साहेब सुखरूप आहे का एवढं विचारू द्या प्लीज थोडा वेळ मोबाईल द्या, फोन लावा आणि तुम्ही चौकशी करा, मी नंबर सांगतोय. कामच असेल असं नाही ना ऋषिकेश. जिथपर्यंत माझ्या नशिबात तुमच्याबरोबर साथ होती तिथपर्यंत असेल, तिथून पुढचा प्रवास एकट्याला करायला लागणार ना. जानकी जाताना हे कडू शब्द बोललेली असते आणि ऋषिकेशला हे सारखे सारखे आठवत असतात आणि त्या शब्दाने ऋषिकेशला फार त्रास होत असतो की स्वप्नात तरी असं का बोलली असेल. ऋषिकेशला फार टेन्शन आलेलं असतं. ऋषिकेश सारखा एकच शब्द सारखा म्हणतो की जानकी खरंच सुखरूप असेल की कुठल्या संकटात असेल. माझ्या जानकीवर कोणतं संकट तर आलं नसेल ना, तिला काही झालं तर नसेल ना. इकडे आता शरू जी असते ना, त्या मनासारखं होतंय म्हणून फार खुश झालेली असते. आता फेऱ्या मारत असते की जानकी मेलीये, फुल अँड फायनल, रस्त्यातला काटा गेलाय. आता या शरू यांच्या घरातला एक माणूस कमी करण्याच्या मागे लागलेली असते. आधी नानांना खाल्लेलं असतं, आता जानकीला खाणार असते. फुल काम झालंय म्हणून लवकर फोन कर रे, लवकर फोन कर. फेऱ्या मारत असते, ये जा चाललेली असते. ऐश्वर्या अवंतिका कॉफी घेऊन आलेले असतात. आता लगेच शांत बसते. कॉफी आणली तुमच्यासाठी मी. व्हेरी गुड. ती काय उभी ऐश्वर्या, सेवा कुठे संपली ग? डोकं दुखतंय माझं, कसं तरी होतंय मला, डोकं दाबून दे बरं. अवंतिका ही सगळी नाटकं बघत असते आणि अवंतिकाच्या लक्षात येतं आपल्याला इथे गुंतवून ठेवण्यासाठी शरू सगळे ही नाटकं करते. म्हणते देते की दाबून, त्यात काय एवढं. पण हलतीच कागद, जागेवर ढिम्मासारखी उभी राहू नकोस ऐश्वर्या. ती का आता चूक असं वाजवते काय गे, तुझं काय चूक चाललंय, तुला काय त्रास होतोय तिसऱ्या ठिकाणी, ती दाबतीये, दाबू दे की. मुळे अनइझी होतंय ना, फार चिडचिड होती. चक कशाला करतेस ग, पडत नाही चक चुक वाजवलेलं. म्हणते ठीक आहे नाही वाजवत मी आता, चक हळू डोकं काढून नाही घ्यायचं, चेपायचंय.
काढतेस की इतकं जोरात चेपतीयस? नाही हो, राग कशाला काढेल मी? आणि जोरात अशी बुक्की मारू की काय अशी वरून ऍक्शन करते ऐश्वर्या. कॉफी घ्या. हो घेतीये. बरोबर कॉफी पीत असते आणि यांचा जो प्लॅन आहे तो सक्सेस होणार असतो. त्यावेळी तुझी नाटकं सहन करायची आहे ग. मग काय फजिती होते तू बघच. रस्ता होतीये ना, मग तुझं तुलाच कळणार नाही. तर कॉफी पीत असते ऐश्वर्या, फक्त वाट बघते. अगदी थोडा वेळ गेला की बरोबर असं करणार ह्या गोळ्या गुडगुड व्हायला लागलेली असते. ती आता वेड्यासारखं करते, मला जायचंय आतमध्ये. ऐश्वर्या म्हणते नाही, जोपर्यंत डोकं दुखायचं थांबत नाही तोपर्यंत मी चेपून देणार म्हणजे देणार. शरूताई इथून हलायचं नाही. नाही ग बाई, नको दाबू माझं डोकं, मला जाऊ दे. नीट थांबा म्हटलं तुम्हाला, तुम्ही कुठेच जायचं नाही. शरू म्हणते ए बाई सोड की मला. म्हणते दाबून घ्या, डोकं दुखतंय ना तुमचं. नकोय. जबरदस्तीने डोकं दाबत असते आणि शरूला तिथून पळ काढायचं असतो, कारण तिचं पोट दुखायला लागलेलं असतं. मला अर्जंट आहे, थांब जरा. आता पळालेली असते. मी येऊ का मदतीला? अवंतिका आता हसायला लागलेली असते. ऐश्वर्या आणि अवंतिकाचा प्लॅन परफेक्ट झालेला असतो. ओके शरूताई गप्प बस जरा. सॉरी म्हणते काय झालं शरूताई? गप्प बस ना, काय बडबड लावलीयस ग? जरा शांत बसा. छान डोकं चेपून दे. मसाज देते ना की रिलॅक्स वाटलं पाहिजे तुम्हाला. बसा शरूताई, रिलॅक्स बसा तुम्ही. मस्तपैकी मसाज देते तुम्हाला मी. शरूची हालत आता बिघडायला लागलेली असते आणि या दोघी एन्जॉय करत असतात की आता कशी जिरती या शरूची. तिला त्रास होतो की ऐश्वर्याचा हात झटकावते आणि परत पळत सुटलेली असते. ते काय झालंय? ठीक नाही वाटत का तब्येत तुमची? बरं नाही का? काय झालंय? का फार प्रेमाने बोलत असते. थांबा ना, जाऊ नका ना. ऐश्वर्या जबरदस्तीने तिला बसवायचा प्रयत्न करते. तिला जायचं असतं आतमध्ये. आता चांगलं गुडगुड वाजायला लागलेलं असतं. आले म्हणून पळतच सुटलेली असते, पळालेली असते. ऐश्वर्याला इतकं छान वाटतं की बसू नको, आल्या ना तर तुझी खेर नाही. सारखं तिला टॉयलेटला जायला लागतं. आता ती फार अशी वेडीविशी झालेली असते. या इकडे काय होतंय तुम्हाला? या बसा बरं, डोकं चेपते मी. आता सारखी ती जात असते. आता काय बसायची इच्छा राहिलेली नसते तिची. म्हणते शरूताई गेल्या तर चल आपल्याला जायला. पोटापर्यंत सुरू झाली. चल अवस्था झालीये. काय कमी पडते का आपल्याला? ते पण आहेच ग, आपल्याला किती छळते ती. पटकन चेंज करते, मग आपण जानकीला शोधायला जाऊ. अगदी 2च मिनिटात आले मी अवंतिका. ती लक्ष ठेव, मी आलेच. आता अवंतिका शरूवर लक्ष ठेवायला तिथेच थांबलेली असते आणि ऐश्वर्या आता चेंज करण्यासाठी म्हणून निघून गेलेली असते. जानकी इकडे मंदिरात पडलेली असते आणि त्यांना तिकडे पत्ता सुद्धा लागलेला नसतो की जानकीची काय अवस्था झाली. जणी आलेले असतात जानकीला शोधत मंदिरात. लोकेशन इथेच एंड झालंय ग, पण इथून कुठे गेली असेल ती? कुठेच दिसत नाहीये. आता ते शोध सुरू करतात मंदिरात आसपास. ते म्हणते मी बाहेर शोधते. ऐश्वर्या म्हणते तू आतमध्ये शोध. आता दोघी 2 दिशेला चाललेले असते. का आता जानकीचं वर्णन सांगून तिची चौकशी करण्याचा प्रयत्न करत असते. आणि आज चौकशी केलेली असते, काहीच तपास लागत नाही. अवंतिका सुद्धा बाहेर विचारत असते, त्यांना काही कळालेलं नाहीये, काहीच कळत नाहीये ग ऐश्वर्या. आता ह्या खूप घाबरलेले असतात. फोटो दाखवा, मी सांगू शकतो की? असं वर्णनावरून कसं सांगणार ना, फोटो असला की मला कळेल. ऐश्वर्या आणि अवंतिका त्या माणसाला फोटो दाखवण्याचा प्रयत्न करतात जानकीची, की त्यांनी बघितली असेल तर तो म्हणतो मी सांगेल की तुम्हाला. आता एक काका आलेले असतात वयस्कर, ते फोटो बघता जानकीचा. त्या बाई तिथे पडलेल्या बघितलं की मी त्यांना, तिथे पडल्यात त्या. आता जानकी तिथे पडली म्हणल्यावर अवंतिका आणि ऐश्वर्या खूप घाबरलेले असते. तोंडातून फेस येत होता. आपल्या लोकांनी दवाखान्यात नेले त्यांना, तोंडातून फेस येत होता आणि फार वाईट अवस्था झाली होती त्या बाईची. बराच वेळ झालेला आहे हे सगळं घडून. आता दोघींना इतक्या घाबरलेल्या असतात त्या. आता जानकीची काय अवस्था असेल हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. तोंडातून फेस येतोय म्हणजे 100% विष बाधा, म्हणजे काहीतरी विषारी तिच्या खाण्यात गेलंय. पायाखालची जमीन सरकलेली असते. यांना काही एक सुचत नसतं काय करावं आणि काही नाही. अगदी सुन्न झालेले असतात दोघी जणी. त्यातून फेस वगैरे येतोय म्हणल्यावर फार अवघड अवस्था आहे. दोघींनी काकाला आणि त्या माणसाला थँक्यू म्हणतात. अवंतिका इथून निघून हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे. जानकीची काय परिस्थिती एक्झॅक्टली आपल्याला बघायला लागणार. मात्र शरू पार मरायला लागलेली असते. बाथरूमला जाऊन आता रडायला लागलेली असते. तेवढ्यात काय शरूचा फोन वाजतो. शरू आपलं काम झालंय फायनली. जानकी रस्त्यातून गेली आणि पैसा पण आपल्याकडे सेफ आहे. काय घुसलून घेऊन आलो. आतापर्यंत जानकी देवाघरी गेली असणार आहे. हा माझा त्रास थांबला नाही ना तर राहुल मी मरेल सकाळपर्यंत. की वर पोहोचते की नाही माहित नाही, पण मी मात्र पोहोचणार लवकर. अवस्था फार बेकार झाली रे, मला काही सुचतच नाहीये. तर फोन करू का रे तुला? मला बोलवत पण नाहीये. प्लीज राहुल फोन बंद कर. त्याला कॉफी द्यायला लावली, कॉफी प्यायले आणि तेव्हापासून मला काहीतरी झालंय. माझी तब्येतच बरी नाहीये बघ. तरी कॉफीमध्ये मिक्स केलं असणारे 100% गॅरंटी, म्हणूनच मला एवढा त्रास होतोय. अगदी मरायला लागली, इतकी वाईट अवस्था आहे माझी. राहुल बऱ्यानेच केलं 100% मी सांगू शकते. तिनेच माझी ही इतकी वाईट अवस्था केली. राहुल बरोबर बोलत असते, ऐश्वर्याचं घराणं गात असते, तेच हिला परत त्रास व्हायला लागलेला असतो. राहुल फोन बंद कर, मी चाललीये. आणि ती फोन ठेवते आणि पळत सुटलेली असते. अर्जंट बाय बाय. ती बाय बाय म्हणून ती आता पळालेली असते. फोन खाली आपटते आणि पळालेली असते. राहुल हॅलो करत तिथेच थांबलेला असतो. तोपर्यंत शरू आता पळालेली असते. तिला बाथरूम पर्यंत जावं एवढे सुद्धा त्राण राहिलेले नसतात. इतके तिचे बुरे हाल झालेले असतात. आणि सगळं काही प्लॅनिंग केलेलं असतो ऐश्वर्याने प्लॅनिंग केलाय म्हणल्यावर तो सक्सेस आणि परफेक्ट होणार, यात काही शंकाच नाही. बरोबर हिच्या लायकीनुसार हिला शिक्षा दिलेली असते. मात्र बोलावं, ऐश्वर्यावर राग काढावा एवढे सुद्धा तिच्या त्राण राहिलेले नसतात. आता पळालेली असते ही की बस, तिच्याकडे वेळच नसतो विचार करायला.
शरूचे पुरते हाल झालेले असतात. ऐश्वर्या म्हणालेली असती की लोटा परेड करणार आणि ती रात्रभर लोटा परेड करणार. तिच्याकडे विचार करायला, अजून काही कारस्थान करायला डोकं शिल्लक राहिलेलं नसतं. फक्त लोटा परेड एवढंच तिचं विश्व झालेलं असतं. आणि हे ऐश्वर्याने मुद्दाम केलेलं असतं, कारण शरू सगळ्यांना त्रास देत असते, सगळ्यांनाच धारेवर धरत असते, मग तिची सुद्धा जिरायला हवी आहे ना, म्हणून हे सगळं केलेलं असतं आणि त्याचा असर अगदी परफेक्ट झालेला असतो. मित्रांनो, इकडे आता अवंतिका आणि ऐश्वर्या धावत पळत हॉस्पिटलमध्ये आलेले असतात, कारण जिथे जानकीला आणले त्याच हॉस्पिटलमध्ये एक्झॅक्टली त्या येतात, कारण लोकांनी तशी माहिती दिलेली असते. जानकीचं नाव वगैरे सांगितलेलं असतं, आयसीयू मध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहे असं सांगितलेलं असतं. आणि आता आयसीयू मध्ये म्हटल्यावर हे दोघी घाबरलेले असतात. आयसीयू मध्ये म्हटल्यावर क्रिटिकल कंडिशन असल्याशिवाय तिला काय आयसीयू मध्ये ठेवलं जाणार नाही. ऐश्वर्या आणि अवंतिकाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते की जानकी आयसीयू मध्ये ऍडमिट केली, एवढं भयानक तिच्याबरोबर काय झालंय. डायरेक्ट जानकी चालती फिरती घरातून निघाली आणि आता एका मिनिटात डायरेक्ट आयसीयू मध्ये. ऐश्वर्या आणि जानकीची बोलतीच बंद झालेली असते. त्या अगदी घाबरतात. घाबरलेल्या भित्र्या नजरेने एकमेकींकडे बघत असतात की जानकी आयसीयू मध्ये. त्यांना काही सुचतच नसतं. अगदी त्यांचं डोकं बंद पडलेलं असते. सुसेन अशी अवस्था झालेली असते त्यांची. काय विचार करावा ह्या दोघी एकमेकींकडे फक्त बघत थांबलेले असतात. जानकीची ही अवस्था म्हणल्यावर काहीतरी भयानक तिच्याबरोबर कृत्य करण्यात आलं एवढाचा अंदाज यांनी लावलेला असतो. तो कुठे असं विचारलेलं असतं. ती रिसेप्शनवाली असते, ती म्हणते सरळ जा आणि डावीकडे ओळा. ऐश्वर्या आणि अवंतिका म्हणतात थँक्यू थँक्यू. त्यांचा पायही उचलत नसतो जानकीपर्यंत पळत जावं, कारण तिथे काय हालत असेल, काय परिस्थिती असेल एक्झॅक्टली यांना काही एक अंदाज नसतो. पळतच सुटलेले असतात. जिथे आयसीयू रूम आहे तिथे ह्या गेलेले असतात आणि अगदी त्या काचेतून बघत असतात की जानकीवर उपचार चाललेले असतात आणि जानकीची फार फार वाईट अवस्था झालेली असते. आता ह्या ज्या दोघी खिडकीतून बघता यांना सुद्धा बघवत नसतं. डॉक्टर इतकी प्रयत्न करत असतात, इतकी पळापळ चाललेली असते, यांनाच कळत नाही की जानकीला एक्झॅक्टली काय झालं असेल. सलाईन वगैरे लावलेले असतात, प्राथमिक उपचार तिच्यावर केलेले असतात. आता जानकी सलाईन मधून सुद्धा अजून इंजेक्शन सोडत असतात. इतकी वाईट परिस्थिती तिची झालेली असते. डॉक्टर नर्स सगळेच काळजी घेत असतात. ऐश्वर्या आणि अवंतिका तिथेच बघून रडायला लागलेले असतात. जानकी इतकी धडपड करते, इतकी प्रयत्न करत असते, घरासाठी काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करते, सगळ्यांना जुळवून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. आणि जानकीची इतकी वाईट अवस्था बघून ऐश्वर्या आणि अवंतिका स्वतःला थांबवू शकलेल्या नसतात. इतक्या रडायला लागलेले असतात, इतक्या रडायला लागलेले असतात. त्यांना कळतं की ही परिस्थिती आहे म्हणजे जानकीचं वाचणं अवघड आहे. आणि जानकीची परिस्थिती अशी झाली आहे म्हणल्यावर कुणीतरी भयानक असा वार केलाय तिच्यावर, म्हणूनच जानकी अगदी आयसीयू मध्ये आणि शेवटच्या स्टेपला आहे. ऐश्वर्याला रडू थांबतच नसतं, इतकी वाईट परिस्थिती होती तिची. जानकीची ही अवस्था बघून ऐश्वर्याला काहीही सुचत नसतं. सुद्धा फार फार विचार करते आणि अवंतिकाला तर अगदी बहिणीसारखं तिने जपलेलं असतं, बहिणीसारखं प्रेम केलेलं असतं. अवंतिकाला हे सहनच होत नाही की जानकी आपल्या सोडून चाललीये. इतकी वाईट अवस्था आहे म्हणल्यावर जानकीचं खरं नाही हे तर त्यांना कळतं. आणि ती सगळी परिस्थिती बघून दोघी इतक्या रडायला लागलेले असतात, इतक्या रडतात की त्यांना काही सुचतच नसतं. डॉक्टर सिस्टर त्यांचे सगळे कर्तव्य पूर्ण करत असतात, पण जानकीची अवस्था वाईट हे अगदी स्पष्ट दिसत असतं. डायरेक्ट जानकी आयसीयू मध्ये आणि डॉक्टर एवढे सिरियस, नर्स एवढ्या सिरियस म्हणल्यावर काहीतरी क्रिटिकल आहे हे त्यांना कळालेलं असतं. आता डॉक्टर सलाईन वगैरे लावतात, जे उपचार करायचे ते केलेले असतात. आता डॉक्टर आणि नर्स आता बाहेर यायला लागतात. तर आता दरवाजा उघडून बाहेर येतात. ऐश्वर्या आणि अवंतिका आता डॉक्टरांची वाट बघत थोड्याशा साईडला उभं राहतात. त्या रडत असतात आणि फार वाईट परिस्थिती असते. ऐश्वर्या रडत असते, अवंतिका रडत असते. डॉक्टर काय झालंय जानकीला, त्यांना विष बाधा झालीये आणि फार क्रिटिकल त्यांची कंडिशन आहे. डॉक्टर एवढंच बोलतात आणि डॉक्टर अगदी घाईने तिथून निघून जातात. ऐश्वर्या आणि अवंतिकाच्या पायाखालची जमीन सरकते की विष बाधा झालीये. जानकीला विषबाधा कशी होऊ शकते, म्हणजे जानकीला कुणी जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय का. आता मात्र यांच्या खरंच पायाखालची जमीन सरकलेली असते. आता फक्त अंदाज लावत असतात. आता डॉक्टरांच्या तोंडून ऐकलंय की विषबाधा झालीये म्हटल्यावर यांना काही सुचत नसतं किंवा काही कळतच नसतं की आता पुढे काय रिॲक्ट. आणि अवंतिका परत डॉक्टरांच्या मागे पळत येतात. डॉक्टर जानकीची तब्येत जे काय होईल ते आम्ही कळवूच, तोपर्यंत सगळं चांगलं होईल अशी अपेक्षा करा आणि सगळं चांगलंच होईल, रिलॅक्स. ऐश्वर्या आणि अवंतिका अगदी सुन्न पडलेले असतात. तिने आपण जाऊच द्यायला नको होतं. बहिणीची अवस्था झालीच नसते. रडत असते, स्वतःला सावरते, जानकीला काहीच होणार नाहीये. अवंतिका आपण आहोत ना, आपल्या जानकीला काही होणार नाही आणि ती कुठेच जाणार नाही. आता आपण घरी काहीच सांगायचं नाहीये, तिला जरा स्टेबल होऊ दे, मग काय ते बघू. की शर्वरीच्याच मागे गेली होती आणि जानकी बद्दल असं घडलं. तरी घरी आली आणि जानकी घरी आली नाही, यावरून तर कळतंय ना की जानकीचं काय जे झालंय ते फक्त शर्वूमुळेच झालंय का. की ने पैसे मागू नये किंवा घरी येऊन कोणाला काही सांगू नये म्हणून शर्वरीने हा प्लॅन केला आणि जानकीला विष बाधा होईल असं काहीतरी केलंय, म्हणून जानकीची ही अवस्था झालीय. कदाचित शर्वरीला तिला मारून टाकायचाच प्लॅन असेल, म्हणूनच एवढं भयानक विष जानकीला दिलंय शरूने. ऐश्वर्या आणि अवंतिकाने बरोबर आता विचार केलेला असतो किंवा त्या व्यवस्थित विचार करून
बोलत असतात की ज्याच्या सगळ्याच्या मागे शरूच आहे. जानकीची जी अवस्था झाली आहे त्याला जबाबदार फक्त आणि फक्त शरूच आहे. घराला जाऊन वागतील असं कसा विचार करू शकतोय आपण? हो, असं नाही करू शकत. अवंतिका म्हणते, ऐश्वर्या म्हणते, अवंतिका आता वेडेपणा करू नका, सगळं शरूनेच केलंय. त्या दोघींना समजावून समजावून थकले. ती शरू दिसते तशी नाहीये, फार पोहोचलेली, आणि तिनेच जानकीची ही अवस्था केली आहे. सांगितलं तर जानकीच्या जीवाला अजून धोका आहे, त्यामुळे घरी कुणालाच कळता कामा नये जानकी वाचलीये म्हणून. ती का हे जर शर्वरीने केलेलं असलं तर ती जानकीला जिवंत सोडेल का? परत तिला मारण्यासाठी इथे पोहोचेलच ना. काय वाटत हे शर्वरीने केलं असेल? अवंतिका विश्वासच ठेवत नाही. नाही केलंय, तुझं म्हणणं आहे ना, नाही केलं तर नाही केलंय, पण माझं असं म्हणणं आहे की घरातल्या कुणालाच काही सांगायचं नाहीये जानकीच्या बाबतीत. तुला कळतंय का? तू जरा शांत बस. कळलं तर काय करायचं ऐश्वर्या? शनील म्हणून सांगितलं नाही असं सांगू आणि वेळ मारून येऊ. त्यामुळे अवंतिका काहीही सांगायला जाऊ नको प्लीज. लँडलाईनवर फोन लावलेला असतो ऐश्वर्याने आणि फोन उचलणार असते सुमित्रा. फोन उचलत नाहीये. कुणी कुठे गेले सगळं की अवंतिका, ऐश्वर्या, अगं कुठे आहात? फोन का उचलत नाही आहात? कोणीच नाही आणि फोन किती वेळचा वाजतो. उचलायला जाते तर फोन बंद झालेला असतो. आता शर्वरी यांचा आवाज ऐकून बाहेर आलेली असते की ऐका ओरडतीये. केव्हापासून वाजतोय, कुणीच आलं नाहीये फोन घ्यायला. का उतरला? बरं नाहीये का? पोट बिघडलंय ग, तुला गोळी देते. मी गोळी असू दे. त्यातले कुठेच बाकी कोणीच नाहीये ना. काय माहिती बाई कुठे गेले ना. तूच डोक्यावर ठेवलंय ना चढवून. आता कशाला कुठे जातील काय जातील तुला कशाला सांगायला लागले आई? शर्वरी आता घराणं करत असते आईजवळ भाऊजायांचं. आणि आता सारंग आणि सौमित्र आलेले असतात. तर काय झालं? अवंतिका, जानकी वहिनी, ऐश्वर्या सगळे कुठे गेलेत? आणि कुठे गेला ना सौमित्र दादा कुणालाच माहित नाहीये. तिला सांगितलंय बाहेर जाऊ नको, पण ती का जाते ना मला कळतच नाही. सौमित्र आता चिडचिड करतो, तिला फोन लावायला बघतो. अवंतिका आलेली असते. अवंतिका कुठे होतीस ग तू? अवंतिका सौमित्राला काय उत्तर देणार? हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. ऐश्वर्या आता जानकी जवळ थांबलेली असते आणि डॉक्टर म्हणतात की क्रिटिकल कंडिशन या सध्या काहीच सांगू शकत नाही. शरीरात विष पसरले, फार अवघड आहे. देवाकडे प्रार्थना करा की त्या वाचतील म्हणून. ऋषिकेश देवाला म्हणत असतो काही होऊ दे, माझ्या मनातली शंका खरी होऊ देऊ नको, माझी जानकी सुखरूप असू दे. ऋषिकेश म्हणतो माझ्या जानकीचं रक्षण कर देवा. इकडे आता शर्वरी पेशन्स ठेव असं म्हणत असते ऐश्वर्या. की वहिनी देवाघरी गेल्याची शर्वरी लवकर लवकर बातमी देणार ऐश्वर्या. शर्वरी आता मनालाच म्हणत असते की ऐश्वर्या लवकर सांगायला येणार की जानकी वहिनी या जगात नाहीये. मी घेऊन ऐश्वर्या येणार म्हणजे येणार. जानकीचं काहीतरी बरं वाईट झालेलं असतं, कारण जे मशीन लावलेलं असते मशीन बंद पडतं. आता शर्वरीची इच्छा आहे की जानकी या जगात नाही, ते खरंच होणार की देवाची काहीतरी कृपा जानकी वाचणार? हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.